संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धनजी देशमुख आहे, माननीय महापौर मॅडम, संस्थेचे प्राचार्य डॉक्टर जी.आर. गोसावी सर यांचं आगमन व्यासपीठावर होत आहे. मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आजच्या या कार्यक्रमाकरिता जो कार्यक्रम आई स्टुडंट चॅप्टर यांच्या वतीने आयोजित केलेला आहे, आजच्या कार्यक्रमाकरिता आपल्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब हे लाभलेले आहे. त्याचप्रमाणे माननीय संजिता महापात्रा ह्या प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला आज या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. तर मी सर्वप्रथम मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब आणि डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन तसेच सर मोक्षगंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेला हार अर्पण करू तसेच दीप प्रज्वलन करू. ज्यांनी स्वतः चंदनासारखी झिजून श्री शिवाजी शिक्षण संस्था उभी केली, ज्यांच्या भगीरथ प्रयत्नांमुळे अगणित बहुजनांचे जीवन समृद्ध झाले आणि ज्यांच्या पुण्याईमुळे आपण सर्व या ज्ञानाच्या छताखाली जमलो आहोत, अशा कृषीरत्न शिक्षण महर्षी लोकमहर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख उपाख्य भाऊसाहेब यांना मी या कार्यक्रमाच्या आरंभी नमन करतो. या कार्यक्रमाचा सुरुवातीचा भाग हा मान्यवरांच्या स्वागताचा आहे. तेव्हा त्यांच्या स्वागताला या कार्यक्रमाच्या आरंभी सुरुवात होत आहे. सर्वप्रथम आपल्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब यांचे स्वागत माननीय डॉक्टर जी.आर. गोसावी सर हे रक्तचंदनाचे रोपटे व लोकमहर्षी भाऊसाहेब हा ग्रंथ त्यांना भेट देऊन त्यांनी साहेबांचं स्वागत करावं असे मी गोसावी सरांना विनंती करतो. कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेल्या माननीय संजिता महापात्र यांचं स्वागत डॉक्टर जी.आर. गोसावी सर यांनी रोपटे व लोकमहर्षी भाऊसाहेब हा ग्रंथ त्यांना भेट देऊन करावा असे मी सरांना विनंती करतो. माननीय संजिता महापात्र मॅडम डॉक्टर जी.आर. गोसावी सर यांचं स्वागत श्री ए.एस. कोणे सर रोपटे देऊन करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विभागाचे समन्वयक श्री आर.एच. राठोड सर यांचे स्वागत डॉक्टर जे.व्ही. चव्हाण मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. अणुविद्युत विभागाचे प्रमुख श्री आर.एम. घरत सर
यांचे स्वागत एस एस पाटील मॅडम करतील अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्याकरिता मी संस्थेचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर जी.आर. गोसावी सर यांना निमंत्रित करतो. भारताचे पहिले कृषी मंत्री, शिक्षण महर्षी, आपणा सर्वांचे शिक्षणदाता भाऊसाहेब उपाख्य पंजाबरावजी देशमुख, सर्वपल्ली राधाकृष्णनजी ज्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ 5 तारखेला 5 सप्टेंबरला शिक्षक दिन आपण साजरा करतो. एम विश्वेश्वरय्या यांच्या स्मृतीत आपण अभियंता दिन आणि त्यांच्या प्रचंड मिळकती ज्या आहेत त्याची स्मृती म्हणून आपण अभियंता दिन 15 तारखेला साजरा करतो. त्या सर्व विभूतींना माझं शतशः नमन. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पितृतुल्य श्री हर्षवर्धनजी देशमुख सर, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी जिल्हा परिषदच्या सीईओ संजिताजी महापात्रा मॅडम, या कार्यक्रमाचे संयोजक श्री खोने सर, यांच्यावर उपस्थित विभाग प्रमुख श्री राठोड सर आणि घरत सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व अभ्यागत निमंत्रित पालक आणि माझे प्रिय विद्यार्थी. मॅडमला मी सांगू इच्छिल की एक दैदिप्यमान इतिहास या संस्थेचा आहे. 1932 ची श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना माननीय भाऊसाहेबांच्या हस्ते झाली आणि त्यानंतर त्यांनी रोवलेलं हे रोपटं आज 309 पेक्षा जास्त संस्थांच्या रूपाने एक मोठा वटवृक्ष झालेला आहे. त्यातील डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन ही संस्था 1956 ला स्थापन झाली. श्री मोरारजीभाई देसाई यांच्या हस्ते त्या इमारतीचं उद्घाटन झालं होतं. 1975 पर्यंत केंद्र शासनाकडे अधिग्रहित असलेली संस्था नंतर वर्ग झाली राज्य शासनाकडे आणि या संस्थेचा अभिमानाने सांगू इच्छिल की या संस्थेचे 100% विद्यार्थी एकतर स्वतः कुठला तरी चांगला रोजगार उद्योगधंद्यांमध्ये कुठेतरी सेवा देत आहेत, सेवा क्षेत्रामध्ये आहेत, सेल्फ एम्प्लॉईड आहेत. अशा पद्धतीने या संस्थेने एक उत्कृष्ट विद्यार्थी वर्ग आज तागायत तयार केलेला आणि पुढेही करत राहील अशी पाहिजे. सर्वपल्ली राधाकृष्णनजी उत्कृष्ट शिक्षक होते. 1888 चा त्यांचा जन्म तिरुत्तनी नावाच्या गावामध्ये ते जन्माला आले आणि त्यांनी मग नंतरचा जो कार्यकाळ आहे त्यातला बहुतांशी शिक्षण सेवेत दिला. आपले पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती राहिलेले आहेत आणि त्यांच्या कर्तव्याची जर उंची मोजायची झाली तर त्यांना 16 नोबेल पारितोषिकांसाठी नामांकन मिळालं लिटरेचरच्या आणि 11 तब्बल पीस संबंधी, ज्याला शांती आपण नोबेल म्हणतो, त्यासाठी त्यांचं नामांकन वेळोवेळी झालेलं आहे. यावरून त्यांच्या व्यक्तिमत्वाची उंची आपल्याला आठवते. विश्वेश्वरय्या यांचाही परिचय आपल्याला काही उन्हा नाहीये. ते एक प्रथितयश सिव्हिल इंजिनियर होते आणि म्हैसूर या कार्यक्षेत्रामध्ये कृष्णराज जो डॅम आहे त्यावेळी सिमेंटची उपलब्धी नव्हती, तर त्यावेळी त्यांनी उपलब्धता नसल्यामुळे चुन्यामध्ये तो डॅम बांधला. तिथे बँकेचं, ज्याला बँक ऑफ म्हैसूर म्हणतात, किंवा तिथलं विद्यापीठ आहे, इथून त्यांची जी कार्यकक्षेची सुरुवात झाली. तर त्यांच्या बाबतीतली एक आख्यायिका अशी ऐकलेली आहे की रेल्वेची धडधड ऐकून ज्या ट्रेनमध्ये ते बसले त्यामध्ये हे प्रेडिक्शन करणारा सिव्हिल इंजिनियर की पुढे ही जी रेल आहे, ट्रॅक आहे, पटरी आहे, ही तुटलेली आहे, की त्या ट्रेनमध्ये बसलेला असताना अवस्थेत सांगणे, इथपर्यंत स्थापत्य अभियांत्रिकीचं ज्ञान असलेले असे हे इंजिनियर, ज्यांचा एक धाक दरारा होता सिव्हिल इंजिनियर्स मध्ये जे इंग्रजांचे होते त्यावेळी, आणि ती त्यांची मक्तेदारी होती. त्यांच्यामध्ये धाक असणारा हा भारतीय सिव्हिल इंजिनियर. आज या कार्यक्रमाचं जे आयोजन आहे त्या निमित्ताने आपण थोडंसं शिक्षक आणि अभियंता त्यांच्या व्यक्तिमत्वाचे पैलू आणि आयाम याच्यावर विचार मंथन करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना प्रेरणात्मक दृष्टीने कुठेतरी पुढे जाण्यासाठी एक वाट दिसावी या दृष्टीने एक अतिशय मेहनत आणि जिद्दीने सर्वोत्कृष्ट असं म्हणायला हरकत नाही अशा पदावर स्थापित असलेल्या संजिताजी मॅडमला इथे बोलवून त्यांच्याशी प्रत्यक्ष तुमची कशी चर्चा होईल किंवा इथे तुम्हाला त्या कशा ऍड्रेस करतील याचं औचित्य साधून आपण हा इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्सच्या वतीने हा कार्यक्रम. शिक्षक तहानलेला असावा, त्याची तहान असावी, विद्यार्थ्याची शैक्षणिक उंची, व्यक्तिगत उंची, त्याची वाढ, त्याचा उत्कर्ष ही त्याची तहान असावी. जेवढी त्याची ही मोठी तहान तेवढं मोठं उत्तुंग व्यक्तिमत्व विद्यार्थ्याचं तयार होतं. तहान या शब्दाशी जर साधर्म्य पाहिलं तर अशांतता, असमाधान, असंतुष्टता याच्याशी याला जोडले. शिक्षक असंतुष्ट असला पाहिजे की मी जे काय करतोय विद्यार्थ्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी यात मी आणखी काय भर टाकू शकतो. एक शिक्षक जेव्हा करिअरची सुरुवात करतो तेव्हा सिलेबस हे आहे, हे वर्ग आहेत, हे विद्यार्थी आहेत आणि यांना मी हे सिलेबस जे आहे प्रिपेअर करायचं आणि एवढं शिकवायचं आहे. हा शिक्षक असण्याचा मूल मंत्र फक्त. याच्या नंतरच्या ज्या पायऱ्या आहेत त्या जेव्हा तो चढत जातो तेव्हा तो शिक्षक असण्याची उंची गाठत जातो. त्या विद्यार्थ्याला समाविष्ट करून गेले, जसं आता आमच्या संस्थेमध्ये हे उपक्रम चालतात, विपुल पद्धतीने चालतात, ज्याच्यामध्ये आपण त्यांच्या औद्योगिक भेटी आहेत किंवा त्यांचे सेमिनार्स आहेत, ग्रुप डिस्कशन्स आहेत किंवा तज्ञ व्याख्यानं आहेत
बाहेरची. ती एक पुढची पायरी आहे जो शिक्षक उंची गाठण्याच्या दृष्टीने करत असतो. त्यानंतर आणखी कुशाग्र आणि कुशल शिक्षक जर गणायचा झाला याच्या वर जाऊन, तर तो विद्यार्थ्याचे सुप्त गुण ओळखतो. त्याचा सर्वांगीण विकास कसा होईल, त्याची खेळ, संस्कृती, वागण्याची पद्धत, शालीनता या गोष्टीवर तो भर देतो. त्याचा सर्वांगीण विकास, त्याचे सुप्त गुण, त्याच्यामध्ये असलेली एस्थेटिसिटी, कलात्मकता ही ओळखणे आणि तिला मग वाव देणे, हे याच्या नंतरच्या एक वरच्या पातळीवरच्या शिक्षकाचं लक्ष. याच्याही वरची जी पातळी आहे शिक्षकाची, तो जडणघडण पाहतो. तो पाहतो विद्यार्थीला नीतिमूल्य शिकवतात. विद्यार्थी C++, जावा, पायथन हे तर मी शिकवतोच. या दरम्यान विद्यार्थी घडला पाहिजे. 4थ्या वर्गामध्ये माझ्या गुरुजींनी मला सांगितलेलं मला आठवतं. त्यांनी सांगितलं होतं ताटात अन्न उष्ट ठेवायचं नाही. त्यांनी सांगितलं दररोज झोपताना आईवडिलांना एकदा नमस्कार करायचा. असे त्यांनी एक 10-15 आयाम मला शिकवले. कितीही वर्षाचा झालास तरी कुठल्याही अनारोगी अन्नाला हात लावायचा नाही, कोणतं व्यसन करायचं नाही, कोणतं मद्य असेल, कोणतं काय, कशाला हात लावायचं. आजच्या वयामध्ये ते संस्कार माझ्यावर कायम असतील तर त्या गुरुजनांना इतका प्रभाव आपल्यावर आपल्या गुरुजींचा असतो. ही 4थी पातळी जिथे आपली जडणघडण होते, जिथे आपण संस्कारशील होतो, ही 4थी पातळी. आणि 5वी जी पातळी आहे ती आहे मुलाचं आरोग्य, मानसिक आरोग्य विशेष. त्याच्या भावनिक कोंडमारीची दखल घे. शिक्षण पद्धतीमध्ये त्याला कोणकोणत्या अडचणी निर्माण होत आहेत, कारण त्याला काही व्यक्तिगत मानसिक अडचणी आहेत. त्याचं अंतरंग जाणवणे हे सुद्धा ही शिक्षकाची सर्वात उच्च पातळी असं व्यक्ती ह्या मानतो. गिली मिट्टी अनगढ़ी हमको गुरुवर जान, ज्ञान प्रकाशित कीजिए आप समर्थ बलवान. अमेरिकेत एक शिक्षिका होती. त्या शिक्षिकेचं नाव होतं मिस हेप्टी. 5व्या वर्गाचा वर्ग घेत असताना त्यांना हे जाणवलं की त्यातला एक विद्यार्थी अतिशय मलूल, निराश आणि हिरमुस लावून बसलेला आहे. जेव्हा मी एवढ्या विद्यार्थ्यांशी बोलतो त्यातल्या एका विद्यार्थ्याची भावनिक स्थिती ओळखणे, जसं मी मगा म्हणत होतो, आणि ती वेवलेंथ विद्यार्थ्यांशी जोडलेली पाहिजे. लक्षात आलं पाहिजे बघून की कोण आपल्या सोबत आहे, कोण कक्षेत आहे, कोण वर्गात आहे, कोण बाहेर फिरतोय, शारीरिक दृष्ट्या इथे आहे, कोण मानसिक दृष्ट्या बाहेर फिरतो. एका चांगल्या शिक्षकाचं हे लक्षण आहे. मॅडमनी ओळखलं की हा कोणत्या तरी विवंचनेत आहे, त्याला बोलवलं. सुरुवातीला तो काही सांगेना. हळूहळू पुढच्या 1.5-2 महिनेपर्यंत त्याचं समुपदेशन केलं, त्याच्यासोबत बसल्या, त्याचं व्यक्तिमत्व खुलवलं. तेव्हा हे त्यांना लक्षात आलं की तो 2 वर्षाचा असताना आईचा डायव्होर्स झाला. सिंगल पेरेंट म्हणून आईने त्याला वाढवलं. समाजाने बऱ्याच ठिकाणी त्याला काही प्रमाणात लाथाडलं आणि या सगळ्यामधून त्याचं व्यक्तिमत्व हिरमुसलं झालं. हे मी सेफ्टीच्या लक्षात. शिस्तप्रिय असलेली, कडक पण तेवढीच प्रेमळ असलेली ही शिक्षिका, तिने सगळ्या शिक्षकीय आणि कुठेतरी पेरेंटल भूमिकेमधून सुद्धा, पालकाच्या दृष्टीने सुद्धा त्याचं संगोपन केलं असं आपण म्हणून शिकवल्यापेक्षा. आणि मग तो बाहेरच्या जगात गेला आणि एका 36 वर्षांनी तो त्या मिस सेफ्टीना भेटायला नमस्कार केला टीचरला. मॅडम उभ्या राहिल्या, कारण पूर्ण त्याच्या मागे यंत्रणा होती. त्याच्या मागे सेक्रेटरिएट मधले लोक, मोठे मोठे सगळे लोक आहे बाजूला जमलेले. मिस सेफ्टी गोंधळून गेल्या की मला भेटायला आलाय. लगेच त्यांना जाणवलं, थोडंसं वयाप्रमाणे त्यांना जाणवलं की हे तर बराक ओबामा आहे. बराक ओबामाने सांगितलं की मॅडम ओळखलं का, मी 5व्या वर्गाचा तो विद्यार्थी आहे ज्याला तुम्ही घडवलं. मी आज अमेरिकेचा प्रेसिडेंट आहे. तुम्ही जर ते केलं नसतं 5व्या वर्गामध्ये माझं अंतरंग ओळखून, तुम्ही आज इथपर्यंत पोहोचलो नसतो. ही एका शिक्षकाची कमाई आहे. अभियंत्याच्या दृष्टीने अभियंताला तर ब्लेसिंग आहे. भाऊसाहेबांचं आणि ईश्वरीय शक्तींचं ब्लेसिंग आहे या अभियंताला, की तो निर्माता आहे. जगामध्ये निसर्ग हा पहिला निर्माता आहे, दुसरा आई, त्यानंतर अभियंता तिसऱ्या क्रमांक. आज अभियंत्यांनी केलेली प्रगती कोणत्याही स्तरावर पहा. इथून तुम्ही निघालात मेडिकल कॉलेज पर्यंत पोहोचलात तर मेडिकल इमेजिंग आहे, बायोटेक्नॉलॉजी या बाजूला. तुम्ही जर फक्त एक आढावा जरी घेतला, स्पेस सायन्स आहे, आर्ट आणि कल्चर आहे, एज्युकेशन आहे, बँकिंग आणि फायनान्स सेक्टर आहे, ERP आहे, इंडस्ट्री आहे, आता कम्प्युटर क्षेत्रातला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, डेटा अनालिटिक्स आहे, मायनिंग आहे, मशीन लर्निंग आहे. या उत्तुंग उंचीच्या इंजिनिअरिंग आणि अभियांत्रिकी क्षेत्रांनी गाठलेल्या आहे. आणि आपण एक कुठेतरी निर्माता म्हणून आपण योगदान देतो आहोत समाजाला. आपला एक दिवस नक्की आपण सेलिब्रेट करणे, हिंदीत ज्याला म्हणतात ये बनता है, अशा पद्धतीने एक दिवस आपल्याला समर्पित असला पाहिजे. आणि तो हा अभियंता दिन जो आपण विश्वेश्वरय्यांच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक दिन आणि अभियंता दिनाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा देतो. आणि माझे प्रास्ताविक 2 शब्द. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाकरिता जे प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत, माननीय संचिता महापात्र, त्यांचा सत्कार संस्थेतर्फे करण्याचा आमचा मानस आहे. कारण त्या या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांचा सन्मान करणे हा आमचा सुद्धा सन्मान आहे. त्यामुळे मी आमच्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष माननीय श्री हर्षवर्धनजी देशमुख साहेब
यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय संजिता महापात्र यांचा शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. या आई स्टुडंट चॅप्टर बद्दल एक सांगण्यासाठी विशेष बाब या ठिकाणी आहे आणि ते सांगताना मला खूप आनंद होत आहे. आई स्टुडंट चॅप्टर डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन यांना राष्ट्रीय स्तरावरील सर्वाधिक नोंदणी करण्याकरिता राष्ट्रीय स्तरावरचा पुरस्कार देण्यात आला असून सदर स्टुडंट चॅप्टरचे फॅकल्टी ॲडवायझर श्री अभिजित कोणे व संस्थेचे प्राचार्य डॉक्टर जी.आर. गोसावी सर यांचा राष्ट्रीय स्तरावरील आयोजित मध्य प्रदेश येथील जबलपूर या येथील कार्यक्रमात त्यांचा सन्मान पत्र देऊन सत्कार करण्यात आलेला आहे. आई चॅप्टरच्या वतीने वर्षभर विद्यार्थ्यांकरिता विविध प्रकारचे उपक्रम आयोजित केले जातात. त्याच्यापैकी एक महत्त्वाचा उपक्रम असा आहे की जे विद्यार्थी गुणवंत आहेत, ज्यांनी चांगले गुण प्राप्त केलेले आहेत, त्यांचा सत्कार करून, त्यांचा सन्मान करून त्यांना भविष्यासाठी आणखी प्रोत्साहित करायचं हा उपक्रम या चॅप्टरच्या वतीने राबवण्यात येते. तेव्हा आजच्या या कार्यक्रमामध्ये सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते तसेच अध्यक्षांच्या हस्ते आपण या ठिकाणी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करत आहोत. अध्यक्ष आणि प्रमुख अतिथींच्या हस्ते आपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करीत आहोत. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षातून प्रथम आलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी आपण घेत आहे. तेव्हा या विद्यार्थ्यांना मी व्यासपीठावर निमंत्रित करतो. सर्वप्रथम मी व्यासपीठावर निमंत्रित करतो मैत्रेयी सुनील डहाणे यांनी तृतीय वर्ष संगणक अभियांत्रिकी मधून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. त्यांचे पालक या ठिकाणी असलेले त्यांनी व्यासपीठावर यावं. मी आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय संजिता महापात्र यांना विनंती करतो की त्यांनी मैत्रेयी डहाणेचे पालक यांना 1001 रुपये आणि प्रशस्ती पत्र देऊन त्याचा सत्कार करावा. श्रावणी संजय वानखडे 84.46% प्रथम क्रमांक सेकंड इयर मधून प्राप्त केलेला आहे. ही अग्रवाल हिने प्रथम वर्षाला 83.76 एवढे छान या विद्यार्थ्याने तृतीय वर्षामधून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. त्याने MSBTच्या परीक्षेमध्ये 91.11% गुण प्राप्त केलेले आहेत. हिमांशू पाटील त्याने प्रथम वर्ष प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. नीरज मिश्रा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग तृतीय वर्ष त्याने प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. अभिजित देशमुख त्याने 80.5% गुण प्राप्त केलेले आहे आणि सेकंड इयरचे प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. प्राची दरोकार प्रथम वर्ष अनविद्युत अभियांत्रिकी मधून 83.76% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. धन्यवाद मॅडम, धन्यवाद. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय संजिता महापात्र मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करावे. Good afternoon, everyone. Teachers usually do this, no? So I have learned from all the teachers. मंचासीन मान्यवर गण, उपस्थित पालक वृंद, शिक्षक वृंद आणि माझे प्रिय विद्यार्थी, सर्वप्रथम आज शिवाजी संस्थांना माझा खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला
शिक्षक दिन आणि इंजिनियर्स डेच्या बद्दल आपण जे प्रोग्राम आज करत आहोत त्याच्यासाठी निमंत्रण केले सो दॅट आय कॅन इंटरॅक्ट विथ द यंग चिल्ड्रन्स यंग स्टुडंट्स. प्रत्येक वेळी ऑफिसच्या कामं करताना वेगवेगळ्या ताण असते, वेगवेगळ्या समस्या असते, पण जेव्हा कुठला तरी प्रोग्राम असतात ज्यामध्ये मला मुलांच्या सोबत डिस्कशन करायला, इंटरॅक्शन करायला संधी भेटतात, ते मी कधीच नाही म्हणत नाही. सो इट इज वन ऑफ दोज ऑपॉर्च्युनिटीज जे मी आत्ता जस्ट सरांना म्हणत होते की लहान वेळात माझी पण खूप इच्छा होती की आय शुड मीट अन IAS ऑफिसर बिकॉज टू बिकम एन IAS ऑफिसर वॉज माय चाइल्डहुड ड्रीम. आणि माझी खूप इच्छा होती की एक तरी त्यांच्यासोबत भेटून काहीतरी डिस्कस करायचे, पण ते कधीच झालं नव्हतं. सो आय ऑलवेज वॉन्ट, तुमची इच्छा असेल की नाही टू डिस्कस विथ अन IAS ऑफिसर, माझी इच्छा आहे तुमच्यासोबत संवाद करायला. सो आय ऑलवेज टेक दिस ऑपॉर्च्युनिटी. आता माझ्याकडे काही भाषणच्या प्रत्येक आय डोंट हॅव अ कम्प्लीट लिस्ट. मी तुमच्यासोबत फक्त माझं जे लाईफ एक्सपिरियन्स आहे ते थोडक्यात शेअर करते. आणि सरांची इच्छा होती आणि माझी पण इच्छा होती की वी शुड हॅव अ 2-way इंटरॅक्शन. तुमचे काय प्रश्न असतील, तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकतात रिगार्डिंग UPSC MPSC प्रिपरेशन और वर्क लाईफ बॅलन्स, व्हॉट एव्हर यू फील लाईक दिस. आज जसं म्हणत होते की शिक्षकांनी जरी ओळखले की एक विद्यार्थीमध्ये काय सुप्त गुण आहेत आणि त्याला ओळखून जरी त्यांनी त्याला वाव दिले तर ते शिक्षक नक्की वर जाणार. जसं बराक ओबामाचे एक्झाम्पल दिले सरांनी, तसंच सांगते मी की मी आज इथे उभी आहे फक्त माझ्या शिक्षकांच्यासाठी. त्यांनी I saw the parents coming over here. जेव्हा पालकवृंद वर येतात आणि त्यांच्या मुलांचे सत्कार होते आणि त्यांचे पण सत्कार होते, त्यांच्यासाठी ते खूप प्राईडची बाब असतात. सो दॅट इज देअर प्राईड फॉर यू. आय विश ऑल द बेस्ट टू ऑल द स्टुडंट्स. दॅट विल हेल्प यू. प्रत्येक वेळी कुठल्या दुसऱ्या माणसाच्या कसं तुम्ही मदत करू शकता त्याच्यासाठी तुम्ही तत्पर व्हा. आणि शेवटला फक्त हेच सांगायचं माझी इच्छा आहे की यू बिकम सक्सेसफुल और नॉट, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. Be a very good, kind, humble person. That will help you. प्रत्येक वेळी कुठला दुसऱ्या माणसाच्या कसं तुम्ही मदत करू शकता त्याच्यासाठी तुम्ही तत्पर व्हा आणि बी अ व्हेरी काइंड अँड हंबल पर्सन. दॅट विल हेल्प. दॅट विल ऍक्च्युअली मेक एव्हरीवन मोर सक्सेसफुल. थँक्यू. थँक्यू एव्हरीवन. Anyone wants to ask anything, you want to discuss anything, you have any queries, can we have a mic there? To clear the competitive exam. So how soon do this happen? The minimum people say that you should start from school itself. So what is your opinion about it? No, I don't think so. You should start. See, everything has a specific timeline. प्रत्येक गोष्टीचे एक टाइमलाईन असतात. शाळामध्ये 10वी पर्यंत you should focus on your 10th. After 12th also you should focus on your 12th. यामध्ये जे UPSC और MPSC चे सिलेबस आहे, द बेस्ट पार्ट इज आता MPSC नी पूर्ण जे त्यांची पॅटर्न आहेत त्याला UPSC सोबत मॅपिंग करून दिलेले आहे. सो इफ यू प्रिपेअर फॉर UPSC आरामात तुम्हाला MPSC पण क्रॅक करता येते बिकॉज बोथ द पॅटर्न्स हॅव बिकम सिमिलर. Ma'am, I want to ask, did you face gender discrimination and caste discrimination in your throughout journey? And if yes, how do you face it? How do you overcome it? Gender discrimination when we are young at school तेव्हा कधी फील होत नाही की you are a girl or you are a boy. शाळामध्ये it is lesser. When you go to a workplace, yes, it is true, you face gender discrimination at workplace. And my question is, what must be the strategies to complete our goals? First strategy was having a sheer determination कि मला हे करायचंच आहे. I will tell about how I strategize my goal so that you can whatever suits you, you can adopt. To ask you how did you develop your confidence level in front of everyone? I was a very outspoken person since childhood, so I used to speak a lot. So that is how I was genetically wired, I think so. Then it came about when I did a lot of debate competitions when I was younger. So that helped me a lot. My teachers encouraged me a lot to speak up. So I started speaking up. Developing confidence, one of the basic thing I feel is when you study a lot, when you have a lot of knowledge about things, then when you speak up, you speak sense.
मान्यवर कडक, ज्याप्रमाणे शेतामधल्या पिकाला त्याच्या नैसर्गिक वाढीसोबतच त्याला जर कंपोस्ट मिळालं, हे कंपोस्ट टॉनिक सारखं असते. त्याचप्रमाणे मला असं वाटते की आदरणीय महापात्र मॅडम यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे ते आमच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी टॉनिक प्रमाणे काम करेल याची मला खात्री आहे. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रामध्ये मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय हर्षवर्धन देशमुख साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं. साजरा करतोय. या कार्यक्रमाला आवर्जून महामात्र मॅडम आल्या, आपल्याला संबोधन केलं आणि त्याचबरोबर ज्या काही मुला मुलींच्या शंका होत्या किंवा मार्गदर्शन पाहिजे होतं त्या आपण विचारल्यानंतर त्यांनी मार्गदर्शन केलं. याबद्दल मी संस्थेचा अध्यक्ष म्हणून त्यांचे आभार मानतो आणि विनंती करतो की आमच्या संस्थेतले विद्यार्थी फार डिसिप्लिन्ड आहे. यू विल नॉट हॅव एनी प्रॉब्लम इन एनी ऑफ आवर कॉलेजेस अँड अंडर द इन्स्टिट्यूशन. कारण की ज्याप्रमाणे आपल्या साधारण परिस्थितीत म्हणजे ज्याला त्यांच्या वर्णनाप्रमाणे ज्याला साधारणही परिस्थिती म्हणता येणार नाही त्या परिस्थितीच्या लोकांसाठी डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी 1933 साली ही संस्था स्थापन केली. बहुजनांच्या शिक्षणासाठी, बहुजनांच्या शिक्षणाच्या संदर्भात ते मिळावं याची चळवळ महात्मा ज्योतिबा फुलेंनी सुरू केली आणि त्या चळवळीला मूर्त रूप आपल्या वराडामध्ये डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांनी आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटलांनी दिली आणि अनेक विद्यार्थी आणि गोरगरिबांची विद्यार्थिनी ना शिक्षणाची ही सोय उपलब्ध करून दिली. आणि त्यामुळे एका थोर व्यक्तिमत्वाच्या स्थापन केलेल्या संस्थेमध्ये आपण शिक्षण घेतोय हीच एक फार मोठी गौरवाची बाब आहे. तसं बघितलं तर आपण बरेचसं काही करावं असं प्रत्येकाला वाटत असतं. परंतु मॅडमनी आपण स्वतः कसं फोकस असावं, आपल्याला जीवनामध्ये काय पाहिजे, काय मिळवायचं आहे या संदर्भातला आपला उद्देश हा निश्चित असावा. वेळ मी आपला घेणार नाही, परंतु या शिक्षक दिनाच्या आणि त्याचबरोबर स्थापत्य दिनाच्या शुभेच्छा आपल्याला देत असताना बरेचसे लोक जीवनामध्ये जे गरजेचं आहे ती निश्चितच आजच्या आपल्या कार्यक्रमातून आपण सोबत बाळगाल आणि त्याप्रमाणे भविष्यामध्ये वागाल अशा प्रकारची अपेक्षा बाळगतो. अधिक वेळ मी आपला घेणार नाही, परंतु या शिक्षक दिनाच्या आणि त्याचबरोबर स्थापत्य दिनाच्या शुभेच्छा आपल्याला देत असताना बरेचसे लोक जीवनामध्ये कुठलेही उद्दिष्ट न ठेवता उद्दिष्ट प्राप्त करतात असेही एक्सेप्ट करतात, परंतु ते फार कमी. याची जाणीव सर्वांनी ठेवावी एवढं या प्रसंगी सांगतो. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आयोजकांनी मला इथं आमंत्रित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानत असताना
महापात्र मॅडम इथं आल्यात त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानत असताना आमच्या इतर शाळा महाविद्यालयांमध्ये जेव्हा जेव्हा आपल्याला आमंत्रित आम्ही करू तेव्हा आपण अवश्य यावं अशा प्रकारची विनंती करतो. आपली रजा घेतो. नमस्कार. जय हिंद. जय महाराष्ट्र. आपल्या मार्गदर्शनाकरिता धन्यवाद. कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आभार प्रदर्शनाकरिता मी आई चॅप्टरचे समन्वयक श्री A.S. कोणे सर यांना आभार प्रदर्शनाकरिता निमंत्रित करतो. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कृषीरत्न भाऊसाहेब देशमुख यांच्या पावनस्मृतीस तसेच डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन सर विश्वेश्वरय्या यांच्या पावनस्मृतीस मी या ठिकाणी अभिवादन करतो. शिक्षक दिन आणि अभियंता दिन या ठिकाणी साजरा करण्याची ही जी अपॉर्च्युनिटी संस्थेने साधली, तसेच आजचे जे मान्यवर आहेत त्या मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला. त्याकरिता जसं ठाकरे सरांनी याआधी सांगितलं की त्यांच्यासाठी तसेच आमच्यासाठी ही सन्मानाची बाब आहे, खूप मोठी बाब आहे. सरांनी मगाशी गोसावी सरांनी सांगताना एक सूचना दिली मला. एक गोष्ट सुटली होती त्यामध्ये की माननीय मॅडम आपल्याला सांगताना मला आनंद होत आहे की आमच्या संस्थेला नुकतंच नॅशनल बोर्ड ऑफ ॲक्रेडिटेशन याचं संगणक विभागाला मानांकन मिळालेलं आहे. ही राष्ट्रीय स्तरावरची एक संस्था आहे जी मानांकन देते. तसेच मागील अनेक वर्षांपासून महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांच्याद्वारे जे ऑडिट केल्या जातं किंवा त्याला आपण म्हणतो एक तपासणी केल्या जाते, त्यामध्येही आमच्या संस्थेतील तिन्ही विभागांना सतत व्हेरी गुड तसेच एक्सेलंट हा दर्जा आतापर्यंत प्राप्त होत आहे. तर सरते शेवटी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धन साहेबजी देशमुख यांनी आमचे प्रमुख मार्गदर्शक हे आज आवर्जून या कार्यक्रमाकरिता उपस्थित राहिले व त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं, त्याकरिता मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय महापात्र मॅडम त्यांना जेव्हा आम्ही या कार्यक्रमाला येण्याकरिता रिक्वेस्ट केली तर त्यांनी सेकंदाचाही विलंब न करता त्वरित आम्हाला या कार्यक्रमाला येण्याची त्यांनी ॲक्सेप्टन्स दिलं. त्याकरिता मॅडम मी पूर्ण संस्थेतर्फे आपले मनापासून आभार मानतो. त्यानंतर संस्थेचे प्राचार्य माननीय डॉक्टर G.R. गोसावी सर त्यांनी वेळोवेळी या कार्यक्रमाचं नियोजन करताना जे काही मार्गदर्शन केलं त्याकरिता सुद्धा त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो. श्री राठोड सर, श्री घरत सर तसेच उपस्थित सर्व पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विशेष म्हणजे विद्यार्थी ज्यांच्याकरिता हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. तसेच या कार्यक्रमाकरिता प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या ज्यांचा सहभाग लाभला, तसेच मातोश्री विमलाबाई देशमुख सभागृह नर्सिंग इन्स्टिट्यूट यांच्या प्राचार्यांचे सुद्धा या ठिकाणी मी मनापासून आभार मानतो. आणि माननीय अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.